मला तर वाटतंय राकेशजींकडनं आपण आता अंदर की बात जाणून घ्यायला लागलोय. कारण कसं आहे, त्या दिवशीपासून आजपर्यंत मी एकही वर्ष की काम कमी झाला, धंदा कमी झाला तसं झालंच नाही. एक त्रिसूत्री काय सांगता येईल की 3 गोष्टी की ज्याच्यामुळे हा तुमचा ग्राफ असा कॉन्स्टंटली वरच जातोय आणि पुढेही जाणार आहे याचा तुम्हाला विश्वास आहे? तर तुमचं मग प्लॅन फक्त दुकान उघडली तर धंदा कसं चालेल? कसाचा? मोठ्याच्या मोठं सेलिब्रिटी असेल, बिझनेसमॅन असेल की कुणी असू द्या, बरोबर. त्याच्या हातात एक ना एक खडा असेल, तुम्ही स्वतःला एडा बनवा. बरोबर. राकेश भाई ने बोला है कि भाई कल सुबह ये काम हो जाएगा तो होना ही हो मांगता है. पण जेव्हा तुम्ही त्याला बॅकलाईट केलं तर 100% त्याची जे फील आहे आणि त्याचे जे लुक आहे, हां. चांगले लोक बघत राहतात. तुम्हाला 35% आले तर मी म्हणता मी जिंकलो. ते प्रॉब्लेम सोडून टाकायचे आहे. त्याला सोल्युशनवर तुम्ही विचार करा. तुम्हाला 5 मिनिटात सोल्युशन भेटेल. ते तुम्ही एक दिवशी ब्लॅक शर्ट घाला अच्छा. आणि एक दिवस प्लेन व्हाईट शर्ट घालून बघा. ओके. तुम्हाला स्वतःला डिफरन्स वाटेल. मी सांगतो, प्रत्येक क्वारीमध्ये मी स्वतः व्हिजिट करतोय. जे पण एक दगड आला, म्हणजे जे पण एक ब्लॉक आला, तो फर्स्ट अँड लास्ट आहे. जगातून जायचं पहिलं एक अनाथ आश्रम आणि एक वृद्धाश्रम बनवायचं. नमस्कार, मी वैभव कुलकर्णी. आपण बघत आहात स्वनिर्मिती. स्वनिर्मितीच्या मनुष्य केंद्रित पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, तुम्हाला एक धक्कादायक गोष्ट सांगतो की आपण आपल्या घरातल्या माणसांना किंवा नेहमी भेटणाऱ्या माणसांना हळूहळू बघेनासे झालेलो असतो. हो, हे खरं आहे. म्हणजे काय असतं की आपल्या मेंदूमध्ये त्यांचा डेटा सगळा ऑलरेडी असतो की आपल्या घरातली माणसं की त्यांचा सगळा डेटा, ते दिसतात कसे, त्यांची त्वचा कशी आहे, त्यांचे विचार कसे आहेत, त्यांची हिस्ट्री, त्यांचं व्यक्तिमत्व सगळं आपल्याला माहिती असतं. मग मेंदू म्हणतो आता परत डोळे उघडून नव्यानं एफर्ट्स घेऊन बघायची काय गरज, असं असतं. मग जिवंत माणसांची जर ही व्यथा असेल तर निर्जीव वस्तूंची काय कथा, होय की नाही? आपल्या घरामध्ये कितीतरी निर्जीव गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला स्पर्श करत असतात, आपल्याला ऊर्जा देत असतात, आपल्याकडे बघत असतात, आपल्याशी बोलत असतात. कारण त्यांना मन नाही आहे ना भरकटायला. म्हणजे आता विषय भरकटायला नको. आजचे आपले पाहुणे जे आहेत ना, ते अशा काही वस्तूंमध्ये एक्सपर्ट आहेत, व्यावसायिक आहेत आणि एक्सपर्ट आहेत. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण स्वागत करूया श्री राकेशजी जैन यांचं. राकेशजी, आपलं मनःपूर्वक स्वागत. नमस्ते सरजी. राकेशजी डील करतात मार्बल्स अँड स्टोन्समध्ये, बरोबर ना? Yes, मला sir. तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा की हा व्यवसाय आता, म्हणजे मी हा प्रश्न का विचारतोय तर मी आता चित्रपट व्यवसायात आहे कारण मला लहानपणापासून त्याचं आकर्षण होतं. मी लिहित होतो, फोटोग्राफी करत होतो आणि म्हणून मी इकडे वळलो. स्टोन्स ही काय आकर्षित होण्याची गोष्ट आहे का? तुम्ही या व्यवसायात कसे आलात? का वडिलार्जित बिझनेस आहे म्हणून इकडे आलात? सर, मी एक पहिल्यांदा म्हणजे असं एक सांगणार की मी तुम्हाला विचारणार आहे, सर मी तर काय असं काय मोठं सेलिब्रिटी नाही आहे, काय एवढं मोठं काय बिझनेसमॅन नाही आहे की तुम्ही आज माझा पॉडकास्ट का घेताय? मी पहिला प्रश्न तुम्हाला ते विचारणार. पण आपलं म्हणजे मी बॉलिंग करायची, तुम्ही बॅटिंग करायची असं ठरलं होतं ना. ठीक आहे, काय हरकत नाही. प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. कसं आहे, माझं असं मत आहे की सेलिब्रिटीज आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकतात. ही गोष्ट खरी आहे, मान्य केली पाहिजे. पण त्याच्याबद्दल आपण खूप बोलतो. सेलिब्रिटीज बोलतात, आपण सगळेच बोलत असतो. पण आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या इतरही काही गोष्टी आहेत ज्या खूप उजेडात आलेल्या नसतात. मला असं वाटलं होतं की आपण त्या गोष्टींवर बोललं पाहिजे आणि त्यापैकी मी म्हटलं की चला आपल्या घरातल्या निर्जीव गोष्टी काय आहेत, फर्निचर असेल, मार्बल, स्टोन्स, टाईल्स आणि आपल्या भिंती, घरं. आता वास्तूबद्दल पण अनेकदा बोलणं होतं. तर मग मी हा विषय निवडला की मार्बल्स अँड स्टोन्सबद्दल कोण बोलू शकेल. मग मी जरा मार्केटमध्ये रिसर्च केला माझ्या पद्धतीनं. थोडं गुगल, AI लोकांशी बोललो आणि मला एक नाव समोर आलं, ते म्हणजे तुमचंच होतं. थँक्यू सर, थँक्यू. हां, म्हणून मी असं ठरवलं की तुमचा पॉडकास्ट करायचा. योगायोगानं तुमच्याशी माझा कॉन्टॅक्ट होऊ शकला. तुम्ही हो म्हणालात आणि आज स्वनिर्मितीच्या स्टुडिओमध्ये आलात. त्यामुळं तुमचं खरं धन्यवाद त्यासाठी. येस सर. येस. आता तोच प्रश्न की हे तुमचं वडिलार्जित बिझनेस आहे की तुम्ही आलात आणि कशामुळे आलात? नाही सर, हे मी म्हणजे स्वतः सुरू केलेलं आहे. 2004 पासून मी हे बिझनेस सुरू केलेला आहे आणि हे सुरू करण्याच्या पाठीमागे पण एक छोटीशी म्हणजे स्टोरी पण सांगू शकतो. हां, प्लीज. की आम्ही कालेवाडीत राहिलो होतो आणि आमच्या कालेवाडीत जैन मंदिरचं काम सुरू झालं होतं. बरं. तर त्या जैन मंदिरच्या निमित्ताने मार्बलसाठी राजस्थानला गेलो होतो. अच्छा. तर योगायोगाने तिथे जे मार्बल तर घेऊन आलोच,
मंदिरासाठी. तिथून योगायोगाने एक माणूस पण भेटला ओके. जो या मंदिराचं काम करणार होता. अच्छा. तर त्यावेळी तो राहायला पण आपल्याकडेच होता, मंदिराचं काम चालू झालं तेव्हा. मग तो कंटिन्यूस एकच म्हणायचा, राकेश भाई आप मार्बल का काम शुरू करो, राकेश भाई आप मार्बल का काम शुरू करो. बरं. पण स्टार्टमध्ये आम्ही सोने चांदीवर याच्यात होतं, तर काही गॅरंटी नव्हती की आपण काहीतरी वेगळं करू शकतोय, की मनात एवढं कॉन्फिडन्स नव्हता. बरोबर. तर पण त्यांनी कंटिन्यूस तो एकच म्हणायचा, आप काम चालू करो मैं आपके साथ हो. पण एक दिवस असं पण आलं, त्यांनी म्हणलं की मी तुमच्याबरोबर इथं राहतो आणि तुम्ही काम सुरू करा. अच्छा. म्हणजे जे गोष्ट कधी विचार नाही केली, ते सांगतात ना की काय करायचं काय नाही ते तुमच्या आणि माझ्या हातात नाही आहे. ओके. ते वर बसलेले म्हणजे कठपुतलीला ठरलेलं जसं सांगतात की हे तुला करायचं आहे, की मग त्यांच्या हिशोबाने ते फायनल झाला आणि सगळं ओके झालं. आमच्या काम सुरू करायचं ठरलं आणि की भाई आता महाराजांकडे गेलो की भाई नाव काय ठेवू. बरं. तर त्यांनी काय एकच म्हणलं की तुम्ही जय आणि श्री स्टार्ट याच्याकडून पासून तुम्ही पुढे काही नाव ठेवा. अच्छा. आणि आमच्या पहिलेपासूनच चामुंडा माताजीवर मनापासून लय म्हणजे लय एवढं भरोसा होता. तर आम्ही त्याच वेळी तिकडेच महाराजला म्हटलं तुमचे पुढे श्री आलं ना, मी श्री चामुंडा स्टोन्स ठेवतो. मग अशी नाव आणि असे धंद्याची सुरुवात झाली स्टार्ट. वा वा वा. म्हणजे लोक खूप असा मार्केट सर्व्हे वगैरे करून काय करायचा बिझनेस वगैरे करून विचार करतात, सर पण तुम्ही त्या श्रद्धेपोटी विचार केला. यस, त्याच्यात आम्ही सांगणार सर, तिथे म्हणजे काही कन्फर्मेशनच नव्हतं, की काही गॅरंटीज नव्हती की अच्छा. भाई मला मार्बलचं काम सुरू कर. आणि मी माझ्या आयुष्यात कधी विचार न केला होता की मी मार्बलचं काम सुरू पण करेल. आणि अजून एक हसण्याची गोष्ट मी तुम्हाला सांगणार हां. की ज्या दिवशी पहिला कस्टमर आला होता, आमच्या दुकानाची ओपनिंग आहे, बरं. भरपूर गेस्ट वगैरे आले ओके. आणि पहिला कस्टमर आला, त्यांनी आम्हाला ऑर्डर दिला व्हाईट मार्बलचा. बरं. मी तुम्हाला काय सांगू की त्याचे स्क्वेअर फीट कसं काढायचं ते मला माहीत नव्हतं. ते जे माझे पहिला बिल होता, एक दुसऱ्या मित्राकडून ते स्क्वेअर फीट काढून मी त्या माणसाचे 10,000 रुपये ॲडव्हान्स घेतलं होतं त्या दिवशी. काय सांगताय? आणि त्या दिवशी तो एक दिवस होतो आणि आज एक दिवस आहे सर. क्या बात आहे. मग आता मला दोन गोष्टी दिसता येतं, की एक म्हणजे खूप प्लॅनिंग करून विचार करून सर्वे वगैरे करून बिझनेस निवडणं आणि त्याच्यामध्ये खूप शिकून वगैरे येतात, MBA वगैरे होऊन लोक बिझनेस करतात. आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला कोणतरी बोललं, तुम्ही ते देवाची आज्ञा समजलात आणि हा बिझनेस सुरू केलात. तर ह्या बाजूच्या बिझनेसमध्ये अप्स अँड डाऊन्स बरेच येतात, आपण बघतो, त्याच्यावर पण लोक मार्ग काढतात, पुढे जातात. तुमच्या पण आयुष्यामध्ये म्हणजे बिझनेसमध्ये अप्स अँड डाऊन्स आले असतील ना? सर जसं तुम्ही म्हणले की जस्ट म्हणजे माझी माताजी जे मला जन्म दिले ते माझी मम्मी आणि जे मला सांभाळतात चामुंडा, बरं. हे दोन्हीच्या भरोश्यावर मी एवढं अवलंब आहे की त्यांनी जर एकदा आशीर्वाद दिला आणि यस म्हणलं ना, मी काही बघत नाही, काही अडचण नाही. मला माहिती आहे की 100% माझं काम होऊन जाईल. आणि तुम्ही जसं म्हणत आहे की बाई अप अँड डाऊन्स, सर बिझनेसमध्ये अप अँड डाऊन्स आले तरच मजा आहे. कोणतीही गोष्ट तुम्ही एकदम सरळ निघालं तर त्याची काही व्हॅल्यू नाही असणार. कधी खुशी येणार, कधी गम येणार. कारण गमच्या नंतर खुशी आली तर तुम्हाला चांगलं वाटणार. तुम्हाला जर रोजच खुशी राहिली तर तुम्हाला मग त्या खुशीची व्हॅल्यू नाही वाटणार. तर बिझनेसमध्ये अप अँड डाऊन्स येतात, पण एवढं काय फारसं नाही आलं की मी एकदम डिस्टर्ब झालो म्हणून. ओके. पहिल्या म्हणजे 2004 म्हणजे 2004 पासून जे मी काम सुरू केलं, त्या दिवशीपासून आजपर्यंत मी एकही वर्ष की काम कमी झाला, धंदा कमी झाला तसं झालंच नाही सर माझ्याबरोबर. क्या बात आहे. 2004 पासून म्हणजे ऑल द टाईम मी वाढतच गेलो आहे आणि अजून माझी म्हणजे वाढतच चाललो आहे. मला चामुंडा माताचा एवढा आशीर्वाद आहे की मला पाठीमागे बघायची गरज नाही. आणि माझ्या मनातून पण आहे की सर मी एक पुढे अजून 5 वर्षात आज जे आहे मी त्याच्यापेक्षा अजून पुढे जाणार, एवढी माझी गॅरंटी. क्या बात आहे. याच्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि सर. तुमचा जो विश्वास आहे, जी आस्था आहे ना, ती तुम्हाला घेऊन जाते असं मला सर दिसतंय. 100% सर 100%. म्हणजे त्यांच्या आशीर्वादामुळेच मी आज पुढे चाललो आहे. नाहीतर तुम्ही आणि मी आज विचार करतोय की मी कोणाला नोकरी देतोय, माझ्याकडे एवढं लोक आहेत त्यांना पगार देतोय, तर तसं काहीच नाही आहे सर. त्यांनी ते मानी ठरवलेलं आहे की एवढं लोक तुझ्याकडे राहणार, तुझं मुलं पेट भरणार. त्यांनी ते सगळं कडी बनवलेली आहे. माझं मी करतोय तसं काहीच नाही आहे. मी फक्त
मानी एक जसं कटपुतली मला ठेवली आहे की भाई ह्याला हे काम द्यायचे, तुला ते काम द्यायचं, आणि त्यांनी मला मिडिएटर केलं, समजा एक्झाम्पल, की त्यांचं काम आणि त्यांचं घर चाललं पाहिजे, हे आपली माझी जबाबदारी दिली आहे मानी, तर म्हणून मी अच्छा. त्याच्यावर चाललोय. मला असं वाटतं आज आपण या स्टुडिओमध्ये बसलोय हा पण एक तो सर ते पण ठरलेलाच डिवाइन प्लॅन आहे असं मला वाटतं. ते माझी जी इच्छा आहे हो सर. हो. मग आता समजा सामान्य लोकांसाठी हा जो तुमचा चढता ग्राफ आहे, तुम्ही म्हणताय की फार काय अप्स अँड डाऊन्स आले नाहीत, हे खूप आश्चर्यकारक आहे. ही दुर्मिळ गोष्ट आहे खरं तर. कारण मी लोकांशी बोलतो ना, लोक सांगतात की हो मला खूप डाऊनफॉल आला होता आणि मी त्याच्यामधून असा मार्ग काढला वगैरे. तर हे जे यश आहे, ह्याला मी यश म्हणेन, तर त्याची एक त्रिसूत्री काय सांगता येईल की 3 गोष्टी की ज्याच्यामुळं हा तुमचा ग्राफ असा कॉन्स्टंटली वरवरच जातोय आणि पुढेही जाणार आहे याचा तुम्हाला विश्वास आहे? येस सर, 100%. सर एक तर बघा, बिझनेस सुरू करणं लई सोपं आहे, पण त्या बिझनेसला कंटिन्यूस ठेवणं आणि ते पुढं कसं चालवायचं ते महत्त्वाची गोष्ट आहे. या बिझनेसमध्ये मी एक तर सांगणार की तुमचं एक काहीतरी तुम्हाला स्वतःला समजलं पाहिजे की मला पुढे काय करायचं आहे आणि माझं विजन काय, गोल काय, मला म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही रोज काय नाही काय विचार केलं पाहिजे. बरोबर. तुम्ही फक्त विचार करणार हां भाई दुकान उघडली, माझं घर चाललं आहे, तेवढ्यामध्ये नाही होणार. जर पुढे जायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला रोज त्यासाठी काय ना काय विचार करावाच लागेल की भाई आज हे झालं ना, पुढे नवीन काय करू, अजून हे झालं ना, पुढे काय नवीन करू. दररोज नवीन नवीन काहीतरी विचार काय ना करायचा काय पुढचा. विचार केलं पाहिजे. आजच्या तुम्हाला मार्केटची पण आयडिया असेल, पहिले स्टार्टला एवढं प्रॉब्लेम्स नव्हतं. आज प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कस्टमरला, प्रत्येक आर्किटेक्ट इंटरेस्टला काहीतरी रोज नवीन पाहिजे. ओके. जर मी तेच ठेवलं आणि त्याच लाईनवर चालणार तर इम्पॉसिबल. की तुम्ही विचार करणार की तुम्ही एकच गोष्ट विचार करताय आणि ते होऊन जाईल 100%, तसं नाही. असं नाही. तुम्हाला रोज विचार करावा लागेल, तुमचं एक गोल ठेवावं लागेल, एक विजन ठेवावं लागेल. हो. सर एक याच्यामध्ये एक मी छोटंसं एक्झाम्पल सांगणार तुम्हाला, म्हणजे मी काय मोठ्या गोष्ट बोलणार तसं नाही आहे. मी एक छोटंसं सांगणार सर. समजा तुम्हाला उद्या सकाळी 8 वाजता दिल्लीला जायचं आहे, बरोबर. 8 वाजता दिल्लीला जायचं तर तुम्ही 6-6:30 वाजेपर्यंत एअरपोर्टला पोचणार, बरोबर. कन्फर्म आहे. हो. 6-6:30 वाजता एअरपोर्टला पोचायला तुम्हाला कमीत कमी घरून निघायला अर्धा पाऊण तास. समजा मी चिंचवडला राहतो, मला 45 मिनिट्स लागतात, बरोबर आहे. हो. म्हणजे किती झाले, म्हणजे 6 आणि त्याच्या पहिले 1 तास, 5 वाजता. हा 5 वाजता घरून निघावं लागेल. तर 5 वाजता घरून निघायला मला 4 वाजता उठावं लागेल, एवढं तर कन्फर्म आहे. बरोबर. तर मग 4 वाजता मी उठलं, रेडी होऊन 5-5:15 वाजून निघाला, 6 वाजेपर्यंत एअरपोर्टला पोचणार. मी बाकीचे मग फॉर्मॅलिटी करून जिथे माझं गेट असेल तिथपर्यंत पोचणार. म्हणजे एक छोटीशी गोष्ट आहे. जर तुम्हाला दिल्लीला जायचं आहे तर तुम्हाला किती प्लॅन करावं लागतंय. हो. मी एवढं वाजता एअरपोर्ट पोचणार, एवढं वाजता उठणार. आणि अजून एक सांगतो सर, जेव्हा तुम्हाला असं काही करायचं असेल, तुम्ही रात्री तुम्हाला झोप येणार नाही. मी माझा एक्सपिरियन्स सांगतोय. तुम्ही 1 वाजता उठून मोबाईल बघणार, अरे किती वाजलं, अरे 1 वाजले, 2 वाजले. खरी गोष्ट आहे. बरोबर. जर तुम्हाला एक दिवसाचं काम एक ठिकाणी पोचायला तुम्ही एवढं प्लॅनिंग करताय, तर तुमचं मग प्लॅन फक्त दुकान उघडली तर धंदा कसं चालणार. तुम्हाला जर पुढे पोचायचं आहे की मला कुठपर्यंत पोचायचं आहे, तुम्ही रोज त्याच्यावर प्लॅन करणार तरच काम होणार ना. की तुम्ही दुकान उघडली आणि तुम्ही उद्या अंबानी अडाणी होणार का? पॉसिबल नाही आहे. बरोबर. तुम्हाला त्यासाठी रोज विचार करावा लागेल की मला काय करायचं आहे तरच होणार. अगदी. आणि दुसरं आहे बिझनेसमध्ये कमिटमेंट. काही गोष्ट असू द्या, तुम्ही पाहिजे कस्टमरला तुम्ही काय शब्द सांगताय, वेंडरला काय शब्द देताय, कुणाला असू द्या, पाहिजे तर आपलं त्याच्यामध्ये फॅमिली पण इन्व्हॉल्व होतीये. तुम्ही फॅमिलीला पण काय कमिटमेंट देता, तुम्ही काही कमिटमेंट द्या. म्हणजे ते 5 रुपयाची वस्तू आहे किंवा 50 रुपयाची वस्तू, तुम्ही एकदा कमिटमेंट दिलं ते व्हायलाच पाहिजे. नाहीतर तुम्ही कमिटमेंट दिलं, आता समजा मी तुम्हाला सांगितलं मी 10 वाजता पोचेल आणि मी जर 12 वाजता पोचलो तर काय राहिला शब्द. बिझनेसमध्ये तसंच आहे. 100% तुम्हाला कमिटमेंट राहावंच लागेल तरच बिझनेस पुढे जाणार. कारण कस्टमरला माहीत पाहिजे की भाई राकेश भाई ने बोला है कि भाई कल सुबह ये काम हो जाएगा, तो होना ही मागता है. कोणताही वेंडर आहे त्याला पेमेंट भाई उद्या पाहिजे, त्याला द्यायचं आहे तर द्यावंच लागेल, तरच आपला इज्जत आहे. तर काय मान राहिला. अगदी. मग बिझनेसमध्ये जर तुमचे कमिटमेंट नसेल तर त्याची काय व्हॅल्यूच नाही आहे. वा, हे लई जरुरी आहे. 3 गोष्टी मला कळल्या. एक की दररोज नवीन काहीतरी विचार करायला पाहिजे. 100%.
दुसरं प्लॅनिंग पाहिजे, कारण छोट्या छोट्या गोष्टींचं आपण प्लॅनिंग करतो, तर बिझनेस असेल तर किती प्लॅन करावा लागेल. 100%. आणि तिसरं हे की कमिटमेंट, जे म्हणजे सगळ्यांनाच गरजेचं आहे. बिझनेस करा न करा, कमिटमेंट्स पाळल्याच पाहिजे. 100%. दिलेला कारण काय शब्द पाळलाच कमिटमेंट शिवाय काहीच नाही आहे सर. कमिटमेंट हां. केलं त्या माणसाला माझ्यावर भरोसा पाहिजे की सर जर ह्यांनी म्हणलं होऊन जाईल तर व्हायला पाहिजे. हां. मग ते सगळं काम तुझ्या आणि तुम्ही जे सांगणार जसं ठरवणार तुम्हाला लाईन पण तसंच भेटणार. हो. तुम्ही विचार करणार की भाई मी सांगितलं अरे नाही झालं तर काय झालं, एक गदी बिल नाही झालं. तुम्ही समजा ना तुम्ही स्वतःला म्हणजे काय सांगू मी शॉर्ट एडं बनवता, तुम्ही स्वतःला हां, एडं बनवता बरोबर की बरोबर. भाई मी हे कमिटमेंट केलं नाही केलं तर काय फरक काय पडतो? फरक पडतोय. ते तुम्ही स्वतःलाच तुम्ही करताय. तुम्ही जर तुम्ही स्वतःसाठी तुम्ही क्लिअर नाही आहे तर दुसऱ्याला तुम्ही काय आयडिया काय? देणार नाही, काय ॲडवाईस देणार? वा, क्या बात आहे. मला आता ही त्रिसूत्री खूप महत्त्वाची आहे. ती तर म्हणजे प्रत्येकाने आयुष्यात पाळलीच पाहिजे अशी आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त आता नवीन जे आता सध्या खूप मागच्या काही वर्षात चर्चेत असणारी गोष्ट आणि ज्याच्या खूप संस्था लोकांना शिकवतात की मॅनिफेस्टेशन वगैरे ह्या गोष्टी, बरोबर. तर मला असं वाटतं की ती कुठंतरी तुमच्या DNA मध्येच आहे की काय. म्हणजे आपण विचार करतो की पॉझिटिव्ह विचार वगैरे करतो. मला असं वाटतं की तुम्हाला कधी निगेटिव्ह थॉटच येत नाही की काय, किंवा शंका कुशंका, आपला बिझनेस उद्या काय होईल का, कोरोनाच्या काळात बाबा आता डाऊन होईल का, अशा तुम्हाला डाऊट्स येत नाहीत? सर मनात एक काय सांगू तुम्हाला एक्झॅक्टली वर्ड, मनात एक गॅरंटी पाहिजे. आणि मी म्हणजे असं नाही, मी तुम्हाला म्हणलं ना पहिलं पण की भाई मी करत नाही आहे, करणारे सगळे वरूनच चाललेले, फक्त आपण एक त्यांच्या कठपुतलीसारखं आहे की बरोबर. भाई आपण करतोय आणि आपण विचार करतोय की भाई मी करत आहे. मी काही करत नाही, फक्त त्यांचं जे काय म्हणा एक्झॅक्टली वर्ड्स की भाई त्यांनी जे म्हणले मी ते काम करतोय, त्या हिशोबाने ते काम चालू राहतच आहे. आणि समजा की भाई माझ्यावर जे पण माझ्या आई वडीलचा आशीर्वाद आहे आणि देवीचा आशीर्वाद आहे, एवढं तर कन्फर्म आहे की मा चामुंडाचं जे मी मानतोय त्या देवीचा एवढा आशीर्वाद आहे की आजपर्यंत मला असं कधी वाटलंच नाही की प्रॉब्लेम्स येईल. आणि प्रॉब्लेम्स येणारच, येईल म्हणजे नाही, आणि त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायची मेंटॅलिटी पाहिजे तुम्हाला. बरोबर. तुम्ही फक्त प्रॉब्लेमवर फोकस केला तर तुम्हाला सोल्युशन कसं सापडेल? तुम्ही फक्त अरे मी प्रॉब्लेममध्ये आहे, मी प्रॉब्लेममध्ये आहे, तर तुमची जे प्रॉब्लेममध्येच राहणार ना तुम्ही. तुम्ही म्हणा हा प्रॉब्लेम आहे, या प्रॉब्लेमला सोल्युशन काय, ते प्रॉब्लेम सोडून टाकायचं आहे, त्याला सोल्युशनवर तुम्ही विचार करा, तुम्हाला 5 मिनिटात सोल्युशन भेटेल, 100% भेटेल. हे मी स्वतः म्हणजे माझा अनुभव आहे. अच्छा. की भाई तुम्ही फक्त प्रॉब्लेमवर विचार नका करू, तुम्ही सोल्युशन्स काय होणार त्याच्यावर विचार करा, तुमचे सोल्युशन मिळणार 100% मिळणार. 100 म्हणजे 100, 100% मिळणार. वा. पण मंडळी, हे जे स्टेट ऑफ माइंड आहे ना, श्रद्धा, हे कमावणं खूप अवघड आहे. म्हणजे चला मी आजपासून आता श्रद्धा चालू करतो, राकेशजींचं ऐकलं, मी आता श्रद्धाळू होतो, हे होत नाही. ते हे तरी तसं नाही inbuilt होणार. असायला पाहिजे. तसं झालं असतं तर सगळे वाल्मिकी ऋषी असं झाले असते. सर ते इथून येणार, यायला पाहिजे, ते बरोबर. मनातून यायला पाहिजे. तुम्ही जेव्हा इथून येतं मग इथून काम चालू. त्यासाठी कृपा असायला पाहिजे, त्या असायला पाहिजे ना आधी. नाही, तुम्ही कोणत्याही गोष्टीवर सर, तुम्ही जेव्हा मंदिरात तुम्ही जाताय, म्हणजे माझा अनुभव सांगतोय, एक मंदिरात जाताय तुम्ही, जेव्हा तुम्ही समोर बघताय, तुम्ही जर मनाने बघितलं तर साक्षात तुम्हाला दिसेल की कोणी तुम्हाला आशीर्वाद देते, पण ते मनाने बघितलं. अदरवाईज तुम्ही फक्त जायचे म्हणून जाताय तर तुम्हाला ते दगडाची मूर्ती दिसणार. आत्ता जसं एक्झाम्पल आपलं आता वारी चालू आहे, बरोबर. किती लोक लाखो लोक जातात आहे, पण ज्या वारकरीला माहिती आहे की तिथे जाऊन मला काय भेटणार आहे, तो त्या धुनकीमध्येच चाललाय. तो असं विचार करत नाहीये की मला एवढं पायी जायचंय, एवढं किलोमीटर मला चालायचंय, पाऊस येतोय, ऊन पडतोय, तो त्याच्या धुनकीमध्ये चालला. तो एकच विचार करतोय, मला विठोबाला जाऊन भेटायचंय आणि विठोबा तिथे भेटणार मला, एवढी गॅरंटी आहे, कन्फर्म आहे. जर त्यांनी हा विचार केला असता, रस्त्यात पाऊस येतोय, ट्रॅफिक पडतोय, म्हणजे अडचणी येतातच ना, पण त्याच्या मनात 100% श्रद्धा आहे की मला तिथे जाऊन विठोबा भेटणार आणि विठोबाचे दर्शन होणार. ती श्रद्धा तिकडे घेऊन जाते त्याला. मी जर तुम्हाला सांगितलंय की तुम्ही उद्या पायी जावा आणि तुम्हाला तिकडे दर्शन होणार, तुम्ही जाणार का? नाही जाणार, कोणी नाही जाणार. ते जेपर्यंत इथून नाही आले, इथून तुम्ही फायनल करा, इथून आपोआप काम चालू होईल. तुम्ही विचारच करत नाही ना, इथून तुम्ही विचार करत नाही तर इथपर्यंत काही पोचतच नाही ना तुमच्याकडे. जेव्हा इथून तुम्ही झाले ना माइंड फिट की हा बाई हे होणारच, हे ठरणारच, हे आपण करू शकतो, ज्या दिवशी ही गोष्ट ठरली ना, मग तुम्हाला कुणीही थांबू शकणार नाही.
हां. याच्यासाठी इथून मेंटली तुम्ही प्रिपेअर व्हायलाच पाहिजे की भाई हा गोष्ट मला करायचं. मी माझी म्हणजे छोटी छोटी गोष्ट सांगणार सर. मी कोणती गाडी घ्यायची, कोणती काय, मी माझ्या डायरीत लिहून ठेवलेलं आहे. माझ्या ऑफिसमध्ये माझा एक बोर्ड लागलेला आहे की मला काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे. ते विजन बोर्ड म्हणतात. येस सर, विजन बोर्ड लागलेला आहे. आणि किती लोक येतात ते, त्यांना ते चांगलं वाटून ते फोटो पण काढून घेऊन जातात. बरोबर. कारण का, आणि सर तुम्ही जेव्हा लिहिताय ना, तुम्ही लिहायचं म्हणून लिहित नाही आहे. बरोबर. तुम्हाला जेव्हा तुम्ही लिहिताय तुमच्या 100% मनापासून, जसं मी तुम्हाला म्हणलं पहिले इथे यायला पाहिजे, मग इथून येत आहे. बरोबर. इथेवर आल्यावर आपण लिहित नाही. हां. जेव्हा डोक्यात आलं, मनातनी तुम्हाला गॅरंटी दिली, डोक्यात आलं, मग तुम्ही लिहिताय. हां. तर मी लिहून ठेवलेलं आहे माझं की बाई अच्छा. प्रोफेशनल लाईफ काय करायचं, माझ्या पर्सनल माझ्यासाठी काय करायचं, फॅमिलीसाठी काय करायचं, आणि सोसायटीसाठी काय करायचं. ओके. हे सगळी गोष्ट मी एक बोर्डमध्ये लिहून लावलेलं अच्छा. ऑफिस, आणि रोज मी बघतोय बरं. आणि त्याच्यावर चाललोय. आणि मागच्या कमीत कमी 5 ते 6 वर्षापासून हा काम मी करत राहिलेलो आहे. अच्छा. मग त्याच्या डेडलाईन्स पण असतात, तारखा वगैरे लिहिल्या असतात? तसं मी दरवर्षीच एक नवीन बोर्ड बनवून टाकतो. बाय चान्स ते कंप्लीट नाही झाली तर नेक्स्ट इयर मध्ये Next ते परत board ऍड मध्ये. करतो Okay. की भाई हा नाही झाली आहे, अच्छा. की भाई मला कुठे जायचंय, मला कोणती नाही, पण, गाडी घ्यायची आहे. एखाद्या वेळेला ते नाही झालं, एखादी गोष्ट तुम्ही आता म्हणाल की एखाद्या वर्षी नाही झालं, तर तुम्हाला असं त्याच्यावरचा विश्वास कमी नाही होत की 100 अरे? होणारच नाही ना सर. अच्छा. जर ते तुम्ही जर विश्वास कमी ठेवला तर मग ते बोर्ड काढूनच टाका ना. मग कसलं ते बोर्डच आहे. तुम्ही बोर्ड त्यासाठीच लावलंय की तुम्हाला गॅरंटी आहे की ते होणारच. नाही, पण नाही झाल्यानंतर विश्वास ढळतो ना आपला, त्याचं काय? सर असं एक सर 100 चांगले झालं आणि एक नाही झाल्यावर तुम्ही विश्वास ढळलं तर मग काय उपयोगाचं. हां. तुम्ही एक्झाम मध्ये जेव्हा एक्झाम लिहिताय, बरोबर. बरोबर ना, तुम्हाला 35% आले तर मी म्हणता मी जिंकलो, हां. की भाई मी पास झालो आहे. मग तुम्ही थोडी जास्त मेहनत केली, 99 आले, तुम्ही 99 आले म्हणून खुश होणार, 1% एक कमी आला म्हणून रोडणार, मला सांगा फक्त. हां, बरोबर. 99 जे आहे त्याच्यावरच बस. विश्वास, फोकस त्याच्यावर ठेवला 100% अगदी. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मी सांगणार लोकांना, जे नाही आलं त्यांच्याकडे ते त्याच्यावर टेन्शन घेतात ते, आणि त्यांच्याकडे जे आहे त्याच्यावर ते खुश होत नाहीये हां. कधी. मग लोक, म्हणून मी म्हणतोय की तुमच्याकडे जेवढं आहे ते लोकांकडे आहे नाही अजून. हां. तुम्हाला चांगलं घर आहे, फॅमिली आहे, सगळे तुमच्याकडे. काही लोक असे आहे बेचारे, कसं राहतात ते, बरोबर. त्यांच्याकडे रोजच्या जेवणाची गॅरंटी नाही आहे. हो. तुम्ही जागेवर बसून रोज जेवण करताय, तर जे आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये समाधानी राहणं लई म्हणजे जरुरी आहे. जरुरी आहे. 100% जे आहे त्याच्यावर फोकस ठेवला तर आपला विश्वास अबाधित कायम राहील. राहणारच आहे ना. तुम्ही विश्वासच नाही ठेवला तर मग तर त्याचा काही end कसं रे. हां, खूप महत्त्वाचा विचार सांगितला राकेशजीने, आणि तो त्यांच्या अनुभवातून आलेला आहे. मला तर वाटतंय राकेशजींकडनं आपण आता अंदर की बात जाणून घ्यायला लागलो. कारण कसं आहे, आपण नेहमी बघतो की अमुक माणूस खूप सक्सेसफुल आहे, तर त्याच्या मागची काय गणित आहेत किंवा त्यांचं काय माइंडसेट आहे हे आज आपल्याला राकेशजींकडनं कळतंय. आता थोडं व्यवसायाशी संबंधित प्रश्न असा आहे की हे मार्बल्स, स्टोन्स वगैरे ह्याचे पण ट्रेंड्स बदलत असतील, तर हे ट्रेंड्स फिरवतो कोण? म्हणजे मॅन्युफॅक्चरर की आर्किटेक्ट्स, का अजून काय याच्यामध्ये फॅक्टर आहे? सर याच्यामध्ये आमचे जे मार्बलचं तुम्ही जर म्हणताय ना, जसं की प्रत्येक गोष्टीची एक टाईम येते. ओके. जेव्हा मी सुरू केलं त्यावेळी इंडियन मार्बल्स भरपूर चालायचं, बरं. आणि ते आम्ही विकलं पण भरपूर. त्याच्यानंतर एक टाईम आली परत की बाई टाईल्समध्ये जास्त फोकस, कारण लोकांना लवकर ते लवकर काम संपवायचं. बरोबर. मग त्याच्यामध्ये टाईल्सचा भरपूर ट्रेंड आला, आणि आत्ता परत अशी एक ट्रेंड आली की आता परत लोक मार्बलवर फोकस करू लागले. अच्छा. कारण काय ना, एक कोरोनानंतर लोकांची एक मेंटॅलिटी चेंज झाली आहे की बाई घर मोठं व्हावं आणि चांगलं व्हावं. कारण काय ना, लोकांची गॅरंटीज नाही राहिली आहे की आज आहे उद्या नाही आहे. तर ते काय विचार करतात, ते जिथे मी राहतोय चांगलं आणि बेस्टमध्ये, म्हणजे माझी लाईफ परफेक्ट आणि एन्जॉयबल राहायला पाहिजे. पहिल्यासारखं नाही राहिलं की लोक काय म्हणा तुम्ही, सेव्हिंग करून ठेवण्यापेक्षा जे आहे ते प्रॉपर स्वतःसाठी तर वापरणं जरुरी आहे. कारण करोनामध्ये हे सगळ्यांनी शिकवलं हो की बाई तुम्ही आज आहे ते, म्हणजे मोठा माणूस होता की गरीब माणूस होता, सगळ्यांसाठी हॉस्पिटलमध्ये बेड भेटणं सोपं नव्हतं. तुम्ही मग लाख रुपये दिले तरी गॅरंटी नव्हती, आणि जे गरीब आहे त्याला 5,000 वरती पण भेटलं नव्हतं ना. तर आजच्या तारीखमध्ये जगायला शिकवलं 100% सर. आणि आजच्या तारीखमध्ये तुम्ही जसं विचारलंय की भाई मार्बल परत ट्रेडिंगमध्ये आलंय. बरोबर. लोकांना, आणि कारण काय झालं ना, मोठे मोठे घर बनवू लागले, मोठे बंगलोज होऊ लागले, तर टाईल्समध्ये आता
असं नाही म्हणणार की टाईल्स खराबच आहे की संपून गेली आहे, तसं पण नाही आहे. पण एक लोकांना जेव्हापर्यंत नॅचरलचे स्टोनचे फील बसतो हां. त्याच्यात नाही, मला काही काय करा. म्हणायचं आहे की नॅचरल स्टोन्समध्ये पण बरेच प्रकार असतील ना, जसं इटालियन मार्बल आहे, हे आहे. मला काही जास्त माहिती नाही त्याच्यातलं. पण ह्याच्यामध्ये पण ट्रेंड्स येत असतील, तर ते ट्रेंड कोण म्हणजे ट्रेंड्स हलवतो, की चला आता हा ट्रेंड आणू किंवा सर ते कसं असतं? त्याच्यामध्ये 100% आपले जे आर्किटेक्ट इंटिरियर्स आहे तेच त्यांचे असतात. आहे ओके, 100%. ओके, ओके. कारण काय ना सर, ते पण तर काहीतरी रोज नवीन करायचा विचार करतात. तुम्ही जर बरोबर. एकच सारखं, तुम्ही एक्झाम्पल तुम्ही इंटिरियर समजा, हां. तुम्ही 5 घर बनवले, 10 घर बनवले, तर जर तुम्ही एकच डिझाईन चालवली हां, तर तुमचे काम बघून लोक काम देतात, ते तर कन्फर्म आहे. बरोबर. जर तुमचं एकच टेस्टमध्ये चाललं, तुम्ही सेम टू सेम केलं, काय चेंजेसच नाही केलं, जसं मी म्हणलं आपल्या बिझनेसमध्ये चेंज व्हायला पाहिजे, बरोबर. तर हां, सेम थिंग त्यांच्या डिझायनिंगमध्ये चेंज आलं पाहिजे. हां. तर त्यावेळी ज्यांच्या डिझायनिंगमध्ये चेंज आला, मग त्यांना काहीतरी रोज वेगळं काम करायचं, वेगळं बसवायचं, मग त्या हिशोबाने ट्रेंड चेंज होतो. सध्याच्या आवडीनिवडी काय आहेत लोकांच्या, म्हणजे एकंदरीत? म्हणजे असं एक्झॅक्टली तुम्ही काय भाई सर, आत्ता 100 लोक आहे, आत्ता जवळपास इंटिरियर आपले पुण्यामध्ये 5,000पेक्षा जास्त इंटिरियर्स. ओके, एक्झाम्पल ते तर कन्फर्म आहे. बरोबर. पण प्रत्येक जणांच्या टेस्ट वेगवेगळ्या आहे. आपण असं नाही सांगू शकत की कोणी व्हाईट बेसचं मार्बल आवडतोय, कोणाला ग्रे बेस आवडतोय, कोणाला आयवरी बेस आवडतोय. आणि सर असं पण आहे आलीच्या याच्यामध्ये की भाई लोक पहिल्यासारखं पण शाबादमध्ये काहीतरी ट्रीटमेंट करू लावून लागलं, घरात कडप्प्यामध्ये काहीतरी वेगळं ट्रीटमेंट करून लावू लागले, कारण त्यांना परत जुनं जसं होतं तसं बनवायचं आहे लोकांना. ते पण ट्रेंड चालू आहे सध्या. ओके. तर असं पण आपण नाही सांगू शकत. सगळ्यांच्या विचारधारा वेगवेगळी आहे. जसं इंटिरियरची विचारधारा वेगवेगळी आहे, प्रत्येक कस्टमरची पण विचारधारा वेगवेगळी आहे. कोणाला एकदम लॅविश पाहिजे, कोणाला एकदम डार्क फिनिश पाहिजे, कोणाला एकदम भाई मला एकदम सिम्पल आणि जुनं जसं माझा वाडा होता अच्छा, हां. तसं पाहिजे. ओके, तसं म्हणजे आपण म्हणजे सध्याचा असं मिक्स काळ आहे असं म्हणता 100% येईल का, की बाबा 100%. एकसारखंच नको आहे लोकांना कारण असं? सगळ्यांचे विचारच वेगवेगळे आहे. ओके. आपण नाही सांगू शकत कोणालाही की भाई तुम्ही हे लावा. कारण काय येणार ना, इंटिरियर पण आर्किटेक्ट इंटिरियर्स आपले जे असतात ते पण पहिले कस्टमरशी मीटिंग करतात, त्यांचे समजून घेतात की भाई तुमची आवड काय आहे, तुम्हाला कशा घर आवडतोय, बरोबर, तुम्हाला हॉल कसं पाहिजे, बेडरूम्स कशी पाहिजे, बाथरूम्स कशी पाहिजे, बरोबर. ते समजून घेतात त्यांच्याकडून पूर्ण. त्याच्यानंतर ते डिझायनिंग करतात. अच्छा. मग ते डिझायनिंग झाल्यावर परत कस्टमर आणि इंटिरियर्स बसतात की भाई असं असं बनवतो. दोन्हीचे ओके झाल्यावर मग काम सुरू होतं. पण आता हे एवढा मोठा खर्च करायचा आहे म्हटल्यानंतर लोक सगळीकडनं अभ्यास करतात. आता तर गुगल, AI सगळीकडनं 100% अभ्यास 100% करून येणार. हे करताना असं होतंय का की आपण बाहेरच्या देशातल्या लोकांना कुठंतरी फॉलो करतोय? नाही, 100% सर करतोच ना? हो हो. आता तुमचे ऋणी जसं डेली रुटीनसाठी म्हणताय तुम्ही, किंवा आपले जे संस्कृती पण तसंच चालली आहे ना सर. उलट बाहेरचे लोक इंडियन संस्कृती वापरू लागले आणि आपण त्यांची वापर आणि आपण त्यांची वापरू लागलोय. ते भरपूर झाले. पण तो पार्ट वेगळं होऊन जातो की ते लाईफस्टाईल आपण आपले चेंजेस करत चाललोय. बरोबर. आणि आता जसं जपानमध्ये एक्झाम्पल देतो एक छोटासा की भाई ते लोक संध्याकाळच्या नंतर जेवायचं बंद करून टाकले. अच्छा. की भाई 7च्या पहिले जेवण करून ते कंप्लीट करतात. आपल्याकडे जे होतं आपल्याकडे एक टाइम होता की सकाळी लवकर दिवस उघडायचं पण लवकर होता 4-5 वाजता, आणि संध्याकाळी शेतात काम करून वगैरे जे आपण काम करत होतो त्यावेळी दिवस मावायला घरी येऊन जेवण करून झोपा, जे आपलं झोपायचं. जुनी स्टाईल होती. बरोबर. कारण त्या लोकांना आता समजून आले की आपले ऋषी मुनी वगैरे ज्यांनी आयुर्वेदा वगैरे जे बुक्स वाचली त्यांनी, त्यांच्या आता ते माइंडसेट झालं आहे की कसं राहिलं पाहिजे आणि कसं जगलं पाहिजे. हो. आणि आता आपले सध्या आपल्याकडे ऑपोजिटमध्ये चाललं आहे की भाई आपण त्यांची स्टाईल वापरतो. हा एक पार्ट झाला. पण डिझायनिंगमध्ये 100% आपण त्यांना फॉलो करतोय. 100% करतोच आहे. काय त्याच्यामध्ये काही हे नाही आपण सांगू शकत की भाई त्यांचे डिझायनिंग बघून किंवा त्यांचे जे विचारधारा आहेत, त्यांचे जे स्टोन्सचे म्हणजे व्हॉट एव्हर जे यूज करतात ते काही ना काही, जसं आपण म्हणलं की काहीतरी नवीन करून ते पुढे येतात. त्या हिशोबाने भरपूर लोक आहेत. अच्छा. की भाई ते त्यांचे फॉलो करतात, त्या हिशोबाने काम करतात. काही लोक असा पण विचार करत असतील ना की आपली ट्रॅडिशन किंवा आपल्या वातावरणाला काय योग्य आहे असा विचार करणारे पण क्लायंट येत आहे असतील. ना, 100% आहे ना. तेच मी म्हणलं जसं की सगळ्यांची आवड वेगवेगळी आहेत.
बरोबर. आपण नाही सांगू शकत की मला जे आवडतं ते तुम्हाला आवडणार तसं नाही, म्हणून. हां. ते पॉसिबलच नाही. आणि तुम्ही कशामध्ये डील करता, म्हणजे कुठलं काय प्रोडक्ट? सर माझ्याकडे तर म्हणजे जसं मी 2002 पासून सुरू केलंय, 2004 पासून पासून. सुरू केलंय मी स्टार्टला, आणि एक लई छोटं लेवलमध्ये मी सुरू केलं होतं. बरोबर. त्यावेळी फक्त आम्ही छोटं मार्बल, थोडं ग्रेनाइट ठेवायचं, थोडं टाईल्स ठेवायच्या. तसं करत करत आज असं आलं आहे की भाई PCMC मध्ये तर समजा की पुण्याला समजा चामुंडा स्टोन्समध्ये सगळं ओळखतात की भाई त्यांच्याकडे शाबादपासून इटालियन पण आहे की भाई कोटा, कडपा, तांदूर, शाबाद किंवा इटालियन मार्बल पण आहे. आणि जे छोटी टाईल्स येते बरं. त्यापासून सगळ्यात मोठी 10x4ची टाईल्स येते त्याच्यामध्ये पण आहे. अच्छा. म्हणजे प्रत्येक गोष्ट आहे. म्हणून कस्टमर काय विचार करतो, वन स्टॉप सोल्युशन, की भाई इथे आल्यावर प्रत्येक गोष्ट मिळून जाईल मला, की भाई आम्हाला मार्बल पाहिजे, ग्रेनाइट पाहिजे, टाईल्स पाहिजे, CP सॅनिटरी पाहिजे, जे पण पाहिजे त्यांचे काम होऊन जाईल. ओके. मग आता घरामध्ये मार्बल्स लावणे आणि टाईल्स लावणे ह्याच्या इफेक्टमध्ये काय फरक आहे? सर लुकमध्ये तर आहे, ठीक आहे, 100% इफेक्टमध्ये सर. काय फरक आहे? जसं आपण विचार करतोय की मार्बलचे पहिले सर पुणेमध्ये पहिल्यासारखं क्लायमेट राहिला नाही आहे. बरोबर. आजच्या तारीखमध्ये पुणे पण बॉम्बेसारखं झालं आहे. हो. तुम्ही आणि मी आज बिगर AC झोपू शकत नाही की राहू शकत नाही, तेवढं तर कन्फर्म झालं. हो. पहिले जेव्हा एक टाईम होती की आज 20-25 वर्ष पहिले की पुणे म्हटलं तर एकदम कोल्ड क्लायमेट, कोल्ड. मुंबईवाल्यांना इथे वाटलायचं की अरे एकदम थंड एरिया. तर सगळ्यात मोठं जे क्लायमेटमध्ये चेंज झालं आहे त्याच्यामुळे आत्ती लोक मार्बलवर फोकस करू लागले. अच्छा. पहिले काही तर काय व्हायचं, ते लोकांना वाटतं अरे मार्बल थंड आहे की भाई प्रॉब्लेम्स येईल असं वाटायचं लोकांना. आता थंड पाहिजे. हां, कारण काय सर, तुम्ही थंड पाहिजे म्हणून तर तुम्ही AC चालू करून बसताय ना. ओके. अदरवाईज तुम्ही आणि मी समजा एक कोणते 10x2च्या ऑफिसमध्ये बिगर AC बसू शकत आहे का? पॉसिबल नाही आहे. बरोबर. 100% आपल्याला AC शिवाय चालतच नाही. तर टाईल्स बसतात ते, पण त्याच्यावर जे आपण मार्बलवर विचार करतो ते क्लायमेट थोडा कोल्ड राहतं आतमध्ये. अच्छा. कोल्ड असतं. आणि जर बाकीचे पण तुम्ही जर बघितलं वास्तूच्या हिशोबाने पण आहेत, तर त्या हिशोबाने वास्तू जे वापरतात ते जे किती लोक आहे की 100% वास्तूच्या हिशोबानेच काम करतात. ओके. पण त्या वास्तूच्या हिशोबाने काम करता वेळी काय करतात, त्यांचे फिक्स झालेलं आहे की भाई हॉलमध्ये हा बसू कलर, बेडरूममध्ये हा कलर बसू. बरोबर. तर तसं वास्तूच्या हिशोबाने पण लोक चालू लागले. तर मी म्हटलं ना, भरोसा ठेवलं तर कोणती गोष्ट आहे तुम्ही त्याच्यावर भरोसा ठेवता तर तुम्ही तसं करताय. अच्छा. आणि मग आता त्याच्या बजेटमध्ये किती फरक पडतो, टाईल्स आणि मार्बल्स, समजा नॅचरल बजेटमध्ये जर 100% फरक पडतोच आहे. ना? कारण काय पहिल्यासारखं असं पण नाही की साईज छोटी लावू लागलं नाही सर. मार्बल आणि जे टाईल्सची साईजच आहे, कारण जेवढं मोठी टाईल्स असेल तेवढे जॉईंट्स कमी येतात. बरोबर. जर तुम्ही मग छोटी टाईल्स लावली ते स्वस्त पडतील, पण त्याचा लुक तो नाही येणार जे मार्बलचे लुक येणार. जर मग टाईल्स मोठी साईजमध्ये लावली, समजा ते मग 100ची आहे की 150ची आहे की 200ची आहे, आणि सेम थिंग मग मार्बल पण 200, 250, 250मध्ये मार्बल पण येऊ शकतो आजच्या डेटमध्ये. तसं पण जरुरी नाही की आपण 500 किंवा 1000 फुटाचं स्क्वेअर फूटचंच मार्बल लावू शकतो. ओके. मिनिमम म्हणजे 200-250 रुपयापासून पण मार्बल सुरू होतात. अच्छा. मग दोन्ही आपल्यावर आहे की भाई कुणी काय विचार करतो सर, मला काम लावून लवकर संपवायचं, आणि कुणी विचार करतो की भाई टाईम लागू द्या, आपल्याला प्रॉपर लक्झरी करायचं. तर त्याच्यामध्ये डिफरन्स होऊन जातो. डिफरन्स पडतो. ओके. आता या ऑनिक्स खूप सध्या चर्चेत आहे, बॅकलिट मार्बल, ते काय, जरा त्याच्याबद्दल सांगा ना. तर ऑनेक्स म्हणजे कसं आहे ना, मी मुळात हेच आश्चर्यकारक आहे, नॅचरल स्टोन आणि ट्रान्सपरंट हे 100% सर तुम्ही जे म्हणताय ना, ऑनेक्स म्हणजे नॅचरल स्टोनच आहे. ओके. ते ऑल ओव्हर वर्ल्डमधून टर्कीला पण आहे, चायनाला पण आहे, म्हणजे अफगाणिस्तानला पण निघतोय, इराणला पण निघतोय. ऑनेक्स भरपूर प्रकारचे आणि भरपूर कलरचे आहेत. ऑनेक्सची खासियत हे आहे ना, तुम्ही समजा TV युनिटला यूज करायचं आहे, बरं, तुम्ही तुमच्या काउंटरला यूज करायचं आहे की भाई बार काउंटर बनवा की XYZ काही बनवा, की कुठे असं बॅकलाईट लावायचं आहे तुम्हाला घरच्या एंट्रन्सला लावायचं. ऑनेक्स असं आहे की तुम्ही आतमध्ये लाईट लावून त्याच्यावर ले केलं तर लाईट ट्रान्सपरंट होते. त्याची खासियतच आहे. तुम्ही असं बिगर लाईटचं त्याला बघितल्यावर एवढं ते म्हणजे काय म्हणणार त्याला उठून दिसणार नाही. पण जेव्हा तुम्ही त्याला बॅकलाईट केलं तर 100% त्याची जे फील आहे आणि त्याचे जे लुक आहे, चांगले लोक बघत राहतात की भाई काय लावलंय असं. अच्छा. मग सध्या ते मार्केटमध्ये चालत असेल ना ते? हो, ते तर कंटिन्यू चालूच आहे आज किती वर्षापासून. त्याचे म्हणजे तो एंडच नाही झाला ऑनेक्स.
किती वर्षापासून चालू तरी आज पण ते यूज होतच ते. अच्छा. आणि त्याच्यामध्ये काय होतंय सगळ्यात मोठं प्लस पॉईंट की रोज नवीन प्रकारचे दगड निघतोय, तर त्याच्यामध्ये जे रोज नवीन कलर निघतात ते. अच्छा. तर मग ते लोकांची काय म्हणा काय म्हणणार एक्झॅक्टली तुम्ही की बाई मनाच्या उत्सुकता वाढत हा, की चालली. आता वेगळं हा, आलंय की तर बाई ते- नवीन आलं हे आपण बसू, नवीन आलं हे बसू. बरं. मग त्याच्या काही एंडच नाही राहिला. राकेशजी, एखाद्याच घरात आपल्याला शांत प्रसन्न असं वाटतं, बरोबर ना? एखाद्या घरात खूप अस्वस्थ वाटतं, मार्बलचा इफेक्ट असेल का हा? तसं पण आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की म्हणजे बाई, मंदिरात गेल्यानंतर कसं वाटतं सर, तसं? 100% मंदिरात गेल्यानंतर तर फरक पडतोच. आणि मॅक्सिमम तुम्ही जर मंदिरात बघितलं असेल हां. प्लेन व्हाईट मार्बल बसवलं असतं, प्लेन व्हाईट. त्याच्यामध्ये पण इंडियन पण येतं, हां. व्हिएतनाम पण येतं, म्हणजे भरपूर प्रकारचे व्हाईट मार्बल येतात. बरोबर. सर जेवढं सर आपण जेव्हा तुम्ही कुणालाही बघताय, समजा की कोणी गुरु महाराज असेल किंवा काय, सर व्हाईट कलर यासाठी असतं की तो आपल्याला एकदम शांत करून शांत. ठेवतो. तुम्ही सर एक कधी तुमच्यावर एक ट्राय करून बघा की तुम्ही एक दिवशी ब्लॅक शर्ट घाला अच्छा. आणि एक दिवस प्लेन व्हाईट शर्ट घालून बघा. ओके. तुम्हाला स्वतःला डिफरन्स वाटेल. मी सांगतो तुम्हाला की दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे. तुम्ही ज्या दिवशी व्हाईट शर्ट घालून कोणत्याही वेळेला काही काम करणार ना, तो तुम्हाला एकदम क्लाम आणि हे वाटणार. हां, जेव्हा तुम्ही पार्टी एन्जॉय करायला जाताय की कुठे फिरायला जावा, अच्छा. तुम्ही ब्लॅक शर्ट घाला, मग तुमच्या मनातलं वेगळंच असणार. आणि ज्यावेळी तुम्ही व्हाईट शर्ट घालणार त्याच्यामध्ये डिफरन्स येणारच. तर व्हाईट मार्बल आहे जेव्हा मंदिरामध्ये मॅक्सिमम व्हाईट मार्बलच लावलं जातं. बरोबर. कारण काय ना, तिथे कुणी पण माणूस एकदम शांत राहायला पाहिजे आणि शांत वातावरण, त्याचे फक्त फोकस देवाकडेच व्हायला पाहिजे. त्या हिशोबाने त्या मनाने येतो. अच्छा. कारण तिकडे मग त्याला की बाई इथे हिरवा लावला, तिथे रेड कलर लावला, इथे ब्लॅक कलर लावला, त्याला आवडणार पण नाही. बरोबर. मग 100% व्हाईटच लावतो. आणि ह्या व्हाईटसाठी सर आम्ही स्वतः जातोय व्हाईटसाठी. आमचे म्हणजे एक तुम्हाला अजून एक सांगतो सर पाठीमागची गोष्ट की स्पेशली आमची एक टीम तर आहे. मला त्याच प्रश्नाकडे यायचं की ह्याचा तुम्ही स्वतः रिसर्च करता, तुमची R&D टीम आहे का, तुम्ही स्वतः त्या खाणींना व्हिजिट करता का? सर याच्यामध्ये आम्ही भरपूर लोकांची आयडिया घेतो 100%. ओके. तर बघा, एक तर मी तुम्हाला सांगणार की एक टीमच आहे आपल्याकडं अच्छा. की बाई काय चाललंय काय नाही चाललंय, रिसर्च. आणि रिसर्च म्हणजे फक्त काय चाललं नाही, कोणता दगड ओके आहे. अच्छा. कारण लावल्यानंतर त्या दगडाचा परत प्रॉब्लेम्स पण नाही यायला पाहिजे, तो मार्बल असो की काय. तर त्यासाठी पण एक टीम आहे ओके. स्पेशली बरोबर. की बाई हा दगड आणल्यावर कस्टमरला जर आपण दिले तो पण प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे ना सर. मी वस्तू तुम्हाला काय आणली, तुम्ही माझ्याकडून वस्तू घेऊन गेले, तो जर प्रॉब्लेम निघाला बरोबर. तर काय करणार तुम्ही? काय फॉल्ट करणार तुम्ही? दगडावर नाही, तुम्ही म्हणणार राकेश भाई मैंने आपको देख के माल लिया था, बरोबर. तुम्ही हेच म्हणणार ना. हो. तर त्याच्यासाठी पण आम्ही एक टीम आहे वेगळी स्पेशली की बाई काय चाललंय काय नाही आहे. आणि हा वस्तू जर आपण एखादा कस्टमरला दिली तर त्याला पण प्रॉब्लेम्स नाही यायला पाहिजे. बघा 100मधून एखादा झालं तर मी नाही सांगू शकत की बाई मी देव आहे आणि मी जे सांगणार किंवा मी जे देणार चांगलंच आहे. असं पण होऊ शकतो की एखादी वस्तू किंवा एखादी वस्तू खराब निघू शकते. शेवटी ते नैसर्गिक नॅचरल आहे. खाणीतनं आलेली तर गोष्ट. त्याच्यासाठी काय करतात ना, जसं मी तुम्हाला म्हटलं की टीम आहे, ते तर राहायच आहे की बाई प्रत्येक. आणि याच्यामध्ये आम्ही इंटिरियर्स आर्किटेक्ट्स जे आमचे इंटिरियर्स आहे की प्रत्येक वेळी त्यांच्याकडून पण आयडिया घेतो. बरं. की सर त्यांना पण आम्ही म्हणजे जसं मी क्वारीला जातोय, समजा इथून इटलीला गेलोय मी, अच्छा. टर्कीला गेलोय, एक्झाम्पल चायनाला क्वारीला गेलोय मी, बरं. व्हिएतनामला गेलोय, आता जसं आमच्या आफ्रिकाला गेलोय, नामिबियाला. प्रत्येक क्वारीमध्ये मी स्वतः व्हिजिट करतोय. अच्छा. आणि त्याच्यामध्ये कसं आहे ना सर, दगडावर 100% तुम्ही पाणी टाकून बघितलं तर की बाई पॉलिश झाल्यावर कसं दिसेल समजून येतोय. ओके. तर मग आम्ही काय करतो ना, ज्याच्या दिवशी आम्हाला नाही समजलं की बाई कोणती गोष्टी चालणार नाही चालणार, हे डिझाईन बारीक आहे किंवा हे, तर मग मी काय करतो ना, काही आपले जवळचे आर्किटेक्ट्स इंटिरियर्स आहे त्यांच्याशी आयडिया घेतो. अच्छा. सर की हा वस्तू मी आणतो याचे ब्लॉक्स कसं राहील, तर त्यांच्या पण मला लई हेल्प येतं. त्या ते हेल्पच्या हिशोबाने काय होतं ना, मग आम्हाला जे चालणारी वस्तू आहे जे आर्किटेक्ट्स इंटिरियरने सिलेक्शन केलं आहे, वस्तू मी बघून घेतलं आणि डिझायनिंग त्यांनी पसंत केलं, तर मग आम्हाला गॅरंटी होऊन जाते की ही वस्तू चांगलंच होणार. हां. ओके ओके ओके. तर ते आमच्या लय म्हणजे त्याच्यामध्ये त्यांची जे आयडियाज भेटतात ते आम्हाला लय व्हॅल्युएबल असते. म्हणजे जिथून तो सगळा माल येतो त्या सगळ्या बऱ्याचशा क्वारीजना तुम्ही व्हिजिट स्वतः केलेलं आहे? हो सर, मी म्हणजे स्वतः ते जातोय. किती ऑथेंटिक आहे ते तुम्ही स्वतः खात्री करूनच लोकांना सर दरवेळी मी जातोच आहे. आणि दरवेळी जाता? अच्छा. तर महिन्यातून मी कमीत कमी 8 ते 10 दिवस बाहेरच असतो
कोणत्या ना कोणत्या क्वारीवर साईडवर व्हिजिट करून स्वतः जाऊन बघूनच आम्ही आणतोय माल. अच्छा, म्हणजे कंटिन्यू प्रोसेस, असं नाही की हा, एकदा सर. व्हिजिट केलं आपलं नाही, डील नाही, झालं सर. पाठवा माल, असं नाही. सर हे जसं हे वस्तू टाईल्समध्ये होऊ शकते हां, की एकदा आपण कोणत्या कंपनीशी कोलॅबोरेशन केलं आणि त्याचं ओके. डिझाईन्स नवीन येतात, ते समजून येईल, फोटोवर समजून येईल. बरं. पण सर दगडासाठी हां, आपल्याला स्वतःहून नजर घ्यावंच लागेल आणि हां. स्वतः व्हिजिट केल्याशिवाय तुम्ही दगडाचं काम करू शकतच नाही. हेच महत्वाचं आहे. सर हेच दगडामध्ये तुम्हाला एक अजून एक सांगतो, जसं हा एक स्टोन आहे, बरोबर. हा डायमंड आहे, हां, तर याच्यामध्ये अमेरिकन डायमंड पण येतो की भरपूर भरपूर प्रकारचे बरोबर. स्टोन्स येतात ना. हो, पण ते ज्यावेळी माणसाला समजतो की हा कोणतं हे 10 रुपयाचे स्टोन आहे की 10,000चे स्टोन आहे, कोणाला समजतं? हां, ज्याला समजतं त्यालाच समजतं. बरोबर. त्या अदरवाईज पारखी सगळ्यांना वाटेल माणसालाच का तर हेच आहे. हो, मग दगडाची काही व्हॅल्यूच नाही आहे की भाई दगड हा 100 रुपयाचा आहे की 200 रुपयाचा सांगू शकतच नाही. हां, दगडासाठी यासाठी आपल्याला स्वतःची नजर बघूनच तो दगड आणावा लागेल, पारखी झालं पाहिजे त्याच्यावर. 100%. अदरवाईज तुम्ही चुकीचा दगड आणला, हां, त्याच्यामध्ये काही आतमध्ये प्रॉब्लेम्स निघाले बरोबर. तर कोणी जबाबदार नाही आहे. तो खाणीवाले जिथून म्हणजे आम्ही क्वारीवरून जे आणतो ना, हां, हां, त्याच्याकडून एकदा आम्ही आणलं, आमचं नाव त्याच्यावर लिहिलं बरोबर. ते संपलं. तर मग तो चांगला निघाला की खराब निघाला ते आपले नशीब, आपलं नशीब. त्याच्यात काही कुणी करू शकत नाही. ओके. मग आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वास्तुशास्त्र तज्ज्ञांचं काय त्याच्यात इंटरफेअर असतो, किंवा म्हणजे त्यांची काही मतं असतात का याच्यामध्ये? नाही, तेच मी सांगितलं ना सर, अच्छा. जसं भरपूर लोकांच्या आयडियाज असतात की एक्झॅक्टली आपण नाही सांगू शकत हां, की भाई कुणाच्या असतात की भाई नॉर्थ ईस्टला ईशान कोण आहे, तिथे कोणतं कलर राहिलं पाहिजे, साऊथ वेस्टला कोणतं कलर पाहिजे, ते त्यांच्या हिशोबाने. आणि फक्त सगळ्यांवर एकच कलर होणार तसं नाही ना. असं नाही. ते वास्तूवाले त्यांचे जे राहणारे लोक आहे किंवा त्यांचे जे मालक असतोय त्यांच्या हिशोबाने बरोबर ते- ते पूर्ण प्लॅनिंग करून ते करतात. वास्तुशास्त्र तज्ज्ञांनी सजेस्ट केल्याप्रमाणे जर ते स्टोन्स वगैरे वापरले, म्हणजे ते मार्बल्स वगैरे, तर त्याचा त्या माणसांवर घरात राहणारा परिणाम होतो. सर आता जसं तुम्हाला मी म्हणले की हा डायमंड आहे, हां, आज खडे कोण वापरत नाही मला सांगा सर. हो, मोठं बरे- मोठं सेलिब्रिटी असेल, बिझनेसमॅन असेल की कुणी असू द्या, बरोबर. त्याच्या हातात एक ना एक खडा असेल. हो. खडा म्हणजे काय, स्टोनच आहे ना, तो पण अच्छा. नॅचरल स्टोन आहे. हो, तर तो काहीतरी विचार करून तो स्टोन त्यांनी घातला ना. मग कुणी 5,000चा घालतो, कोणी 5 लाखाचा आणि कोणी 50 लाखाचा पण स्टोन घालतात ते ना. बरोबर. मग त्याच्यावर त्यांनी भरोसा ठेवून तो स्टोन घातलेला आहे. हां, मग तेच कोणतीही गोष्ट सर शेवटी फिरून एकच येते, भरोसावर सगळं आहे. भरोसा नाही ठेवला तर काहीच काहीच नाही. नाही. मग ह्या स्टोनचा जर इफेक्ट होतो तर त्याच्या पण होऊ शकतो. का नाही होणार? म्हणजे जी एनर्जी त्याच्यातून येते, काय त्याचं जी ऊर्जा असते, ते त्याने आपल्या जीवनावर त्याचा तर परिणाम होतो प्रत्येक निश्चित. जसं आपण विचार करतो ना की आपण हातात किंवा अंगोटीमध्ये जसं घालतोय, हं. तसं सेम प्रत्येक स्टोनची काही ना काही 100% एनर्जी त्याच्यामध्ये म्हणजे असतीच. त्या हिशोबाने आपल्याला ते इफेक्ट देतात, 100% ओके. देतात. बरं, आता एक क्वारीमधून जे तुमच्याकडे माल येतो तर टाईल्स, म्हणजे त्याच्या काय म्हणतात त्याला, टाईल्स होऊनच Slab येतात? कटिंग करून येत नाही. नाही नाही येत. सर, बरं, हा एक एक दगड तुम्हाला सांगू ना, 15 टन, 20 टन, 25 टन, 30 टनाचा एक दगड असतो. बरं, त्या 30 टनाचा एक दगड येतोय, बाय अच्छा. शिपनी येतात, येते ओके. आपल्या पोर्टवर येतात, पोर्टवरून आपल्या फॅक्टरीवर येतात, हं. फॅक्टरीवर आल्यावर त्याच्यावर मशीननी कटिंग केली जाते. अच्छा. त्या एक एक ब्लॉकमध्ये म्हणजे 30-30, 25-25, 30-30 टनाचा एक ब्लॉक असतो. बरं. त्याच्यासाठी कटिंग मशीन असती. हं. आता आता नवीन प्रकारचे पण भरपूर मशीन्स आलेत, बारीक वायरचे पण मशीन्स आलेत आता. बरोबर. त्या मशीनवर कटिंग केली जाते. हं. मग त्या कटिंग केल्यानंतर एक एक स्लॅब येतात. बरोबर. त्याच्यानंतर तो स्लॅब तिथून लोड होऊन आपल्याकडे येतो शोरूमला. अच्छा. तिथून हे शोरूमवरून मग आपल्याकडे अनलोडिंग केलं जातं आहे. ओके. आणि त्याच्यानंतर कस्टमरला दाखवून हां. ते स्लॅब इथून कस्टमरच्या घरी जाऊन बसवलं जातं आहे. ओके. त्याच्यानंतर ते पॉलिश होते. अच्छा, म्हणजे ते अशी प्रोसेस आहे ती. हा लई लॉंग आहे ना सर, असं पण ओके, नाही ना ओके. इझी आहे म्हणून. समजा ना आता क्वारीमध्ये दगड काढणं पण सोपं नाही आहे सर. बरोबर. कोणती क्वारी डीप अंडरग्राऊंडमध्ये असते अच्छा. की भाई खाणीतून बाहेर काढावं लागतात. हां. जसं तुम्ही मकरानाची वगैरे क्वारी बघितली असेल किंवा इंडियन क्वारी पण आहेत, बरं. ते आज 300 मीटर डीपला गेलीत. 300 मीटर बापरे. डेपपर्यंत गेलेली आहे क्वारीज आज. तर तिथून माल काढणं सोपं नाही आहे. हां. आणि जसं हे म्हणले अंडरग्राऊंडमध्ये पण असतं सेम थिंग. किती क्वारीची दगड म्हणजे पहाड असतात, त्या पहाडला पण कटिंग करून अच्छा. ते ब्लॉक्स आणले जाते. ओके. म्हणजे फक्त असं नाही की
अंडरग्राऊंडच आहे किंवा इथून इझिली दगड निघत जातात आणि ब्लॉक्सच निघतात, तसं नाही आहे. त्या क्वारीला मॅनेज करणं पण सोपं नसतं. सोपं नाही. प्रॉपरली त्याला कटिंग करून एक एक ब्लॉक काढावं लागतं. म्हणजे आता जर तसं बघितलं ना सर, स्टोन्स निघून घरात लावेपर्यंत कमीत कमी त्याच्यामध्ये तुम्ही म्हणणार मोर देन 50% वेस्टेज आहे. अच्छा. दगड निघून घरी लावेपर्यंत 50% वेस्टेज आहे. बर बर बर. कारण क्वारीज काढताना, जेव्हा क्वारीतून दगड काढताना पण वेस्टेज होतोय. हो बरोबर. त्याला आणून कटिंग करताना पण वेस्टेज होतोय. बरोबर. मग जेव्हा आपल्या घरी स्लॅब आली, आपल्या हॉल किंवा लिव्हिंग जे आपण बसवतो त्याच्यामध्ये पण आपण कटिंग करून लावताना पण वेस्टेज होतोय. बरोबर. लावल्यानंतर परत पॉलिश करतोय, त्याच्यातलं पण 1-2 mm लेअर निघते. बरोबर. म्हणजे लई 50% तरी जातच त्याच्यातलं. 50%च आपल्याकडे हातात माल. त्याच्यामध्ये आता काही डुप्लिकेट पण येत असतील ना, म्हणजे काय म्हणतात, कारखान्यात तयार आर्टिफिशियल तयार केलेल्या, ते कसं ऑथेंटिक आणि हे कसं ओळखायचं सर? ते तर बघा 100% तुम्ही ते लगेच बघितल्यावर तुम्हाला लगेच लक्षात येते की बे नॅचरलच राहणार आहे. आता तुम्ही बघा ना, तुम्ही जसं म्हणले आर्टिफिशियल आहे, तर तुम्ही टाईल्स म्हणता ते आर्टिफिशियलच आहे, बनवलेली आहे. भले ते नॅचरल मातीने बनलेली आहे, पण ते आर्टिफिशियलच आहे. बरोबर. तर तुम्ही टाईल बघितलं आणि दगड बघा, तुम्ही दोन्ही ठेवलं तर तुम्हाला 1 मिनिटात नजर येतं. कळतच. बरोबर आहे. आणि किती आर्टिफिशियल स्टोन बनवले, त्याचे नॅचरलचे लुक देणार ते सोपं नाही, इम्पॉसिबल आहे. एकंदरीत मला असं जाणवलं की हे फक्त ट्रेडिंग नाही आहे की चला इकडनं माल उचला इकडं विका, असं नाही. त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत. म्हणजे एकतर त्या क्वारीमधनं येत असल्यामुळे तो लिमिटेड माल असणार, मग तो मिळवणं त्याला पण स्ट्रगल करावं लागतं. त्याच्यामध्ये कसं आहे ना सर, तुम्हाला जे पण एक दगड आला, म्हणजे जे पण एक ब्लॉक आला, तो फर्स्ट अँड लास्ट आहे. सेम पॅटर्न, म्हणजे दगडामध्ये डिझाईन असू शकणार, पण तुम्ही जसं टाईल्स मध्ये म्हणतात की एकच टाईल्स मध्ये हजारो लाखो टाईल्स बनवू शकता. बरोबर. पण दगडमध्ये तो पॉसिबलच नाही. एकदा एक दगड आला, त्याची जे पॅटर्न आणि डिझाईन आली, ते दुसरे दगडमध्ये भेटणारच नाही. बरोबर. ते गॅरंटी आहे. हो. मग प्रत्येक दगडाची खूबसूरती वेगळी. म्हणजे तुम्ही म्हणता ना की त्याचे याच्या दगडमध्ये वेगळं काय आहे, दगड युनिक आहे, वेगळं आहे. बस तसं बघितलं ना, प्रत्येक दगड युनिक आहे. दगडाची खासियतच तो आहे. कारण काय, मग सगळे एकसारखे निघाले असतं तर मग त्याची व्हॅल्यूच नाही राहिली असती ना सर. बरोबर. म्हणून प्रत्येक दगड वेगळंच दिसणारच आहे. राकेशजी, तुमचा रिसर्च करताना आता मी जरा वेगळ्या विषयाकडे बोलतो की मला खूप गोष्टी अशा दिसल्या की तुम्ही सामाजिक बांधिलकी पण खूप म्हणजे त्याचं भान ठेवता आणि खूप तुमच्या ॲक्टिव्हिटीज मला दिसल्या मंदिरांसाठी. आता अर्थात मार्बल्स अँड स्टोन्स मंदिरामध्ये जास्त वापरले जात असतील, पण तिथं तुम्ही काही डिस्काउंट देता? म्हणजे मला मी तर वाचलं की बाबा तुम्ही तिथं त्यांच्यासाठी खूप काही करता, शाळा, मंदिरं. तुमचं काय नेमकं विजन आहे सोशल म्हणजे? सर अगर मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगू सर, मला इथून म्हणजे जगातून जायचं पहिलं एक अनाथ आश्रम आणि एक वृद्धाश्रम बनवायचं. अच्छा, ही विजन आहे तुमची? हे माझं विजन आहे लास्ट. वा. की भाई जाण्याच्या अगोदर एक वृद्धाश्रम आणि एक अनाथ आश्रम. वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रम एकत्र करण्याचं पण त्याच्यामध्ये एक कारण आहे की भाई जे एजेड लोक असतील त्यांच्याबरोबर लहान मुलं त्यांना सपोर्ट करतील. हो. आणि सेम थिंग लहान मुलांना जर बुजुर्ग लोकांचा आशीर्वाद भेटला तर त्यांना सपोर्ट भेटेल. क्या बात आहे. हा खूप वेगळा विचार आहे. म्हणजे मी आतापर्यंत अनाथाश्रम बघितलेत, वृद्धाश्रम बघितले, दोन्ही एकत्र आणण्याचा त्याच्यासाठी मी माझी ट्राय पण चालूच आहे की भाई थोडं अजून मी म्हणजे माझ्या बजेट वाढणार त्याच्यानंतर मी हे काम करणारच आहे, हे 100%. आणि हे मी माझं विजनमध्ये लिहिलेलं आहे की जे माझं शेवटचं काम करायचं आहे. पण त्यासाठी आत्ता म्हणजे 10-15 वर्षापासूनच मी माझं माइंड सेट केलेलंच आहे. आत्ता मी छोटे काम चालूच आहे. असं पण नाही की मी ते एकदम मोठं शेवटला करायचं म्हणून. त्यासाठी पण जसं मी तुम्हाला म्हटलं की आपलं माइंड सेट व्हायला पाहिजे. तर आज पण कोणत्याही स्कूलला काय लागत असेल, जसं मी एक स्नेहवन म्हणून अनाथ आश्रम आहे आणि ते पण एक आमचे मित्र जे अशोक देशमाने म्हणून, त्यांनी ते स्वतः चालवतात आळंदीला. त्यांना पण कधीही काही हेल्प लागलं तर मी त्यांना देतोय. आणि ज्यावेळी त्यांनी पण एक 2 छोट्या रूमपासून त्यांनी हा अनाथ आश्रम सुरू केला होता. बरोबर. आता एक मोठं 2 एकर जागा त्यांना भेटली आहे आणि तिथे तो काम चालू आहे. तर त्यांना पण कधी पण हेल्प लागले तर मी करतोच आहे. ओके. आणि अनाथ आश्रमला आहे, किती वृद्धाश्रमला आहे, किती मंदिरला आहे. आणि अजून एक गोष्ट आहे सर,
जेव्हा पण कोणी पण कस्टमर येतोय की भाई त्यांनी म्हणलं मंदिराचं आहे, बरं. तर मी त्याच्यामध्ये नो प्रॉफिट नो लॉसमध्ये पण माल देतो. अच्छा. पण असं नाही की सर सगळं फक्त कमवून काय करणार सर. तुम्ही मनात काहीतरी हे असलं पाहिजे ना, की Return जिथून काहीतरी आपण दिलं पाहिजे. कमवतोय तिथे पण आपण थोडं आपल्या हातातून परत देऊ पण ना. द्यायला फक्त पण. कमवून काय करणार तुम्ही. त्या हां. कमवले जे तुम्ही वस्तू कमवले बरोबर. जे, तर ते कुठेतरी यूज पण यायला पाहिजे ना लोकांना. बरोबर, बरोबर. अगदी. तर मी काय नाही काय म्हणजे मला चांगलं नाही वाटत सांगायला, पण मी माझ्या लेवलमध्ये जे माझं पुढचं विजन आहे हां. त्या हिशोबाने एक सीडी काम चालूच आहे माझे. की भाई जसं मी तुम्हाला म्हणलं की भाई अनाथ आश्रमला देऊ किंवा वृद्धाश्रमाला देऊ किंवा कुठे अच्छा. फूड डिस्ट्रीब्यूट करायचं आहे काय असेल ते माझं काम पहिल्यापासून चालूच आहे. कारण तुम्ही कोणती गोष्ट जसं आपण म्हणले विजन आहे की भाई मोठ्या बिझनेससाठी पण आपण सीडी बाय सीडी पुढे चाललोय ना. बरोबर. तर ते जे माझ्या शेवटचं करायचं आहे त्याच्यासाठी पण माझं माइंड सेट व्हायला पाहिजे. बरोबर. त्यासाठी मी पहिल्यापासूनच हे काम सुरू केलेलं आहे. वा. आणि आता पण चालू आहे आणि पुढे पण ते चालू राहणारच आहे. तेवढं त्यासाठी confirm. तुम्हाला खूप शुभेच्छा आणि त्यात काही आम्हाला खारीचा वाटा देता आला तर अजून आम्हाला 100% सर 100%. मला जेव्हा पण तुमची हेल्प लागेल मी तुम्हाला सांगणार हो. की भाई बघा मी फक्त करणार मी आहे. पण सर आजची गोष्ट आणि एक सोसायटीमध्ये एक गोष्ट अजून सांगतो सर, हेल्प करणारे भरपूर लोक आहे. फक्त बरोबर. कोणतीही गोष्टीसाठी एक कोणी लिडरशिप घेतली ना की हे काम सुरू करायचं आहे, जसं अशी वस्तू पैसे भरपूर लोकांकडे आहेत. हां. पण कोणी पण एक माणूस सुरू झाला ना की भाई आपण एक बनू, मदत तर करतात. तुम्हाला मी सांगतो 100 का हजारो लोक तुमच्याशी कनेक्ट होणार. हो. बरोबर. कारण त्यांना कसे करायचे कुठून सुरुवात करायची अजून समजून येत नाही. समजून. पैसे देणारे भरपूर आहेत, बरोबर. पैसे तिथे अडचण नाही येणार तुम्हाला. हो. फक्त एक माणूस कोणीतरी लिडरशिप घेऊन जर हे काम सुरू केलं तर तुमच्याशी हजारो लोक जोडणार. हे माझी म्हणजे मला असं वाटतं. बरोबर. बरोबर. आणि हे असं जुडतात पण हे लोक. हां. नाही, खरं खरं. आणि ही एक गोष्ट तर खूप महत्त्वाची आहेच. म्हणजे एक काय म्हणता येईल, एक भगवंताचं अधिष्ठानच आहे तुमच्या व्यवसायाला, हे असे याच्यामुळं सिद्ध होईल. आणि दुसरं आत्तापर्यंतच्या या पॉडकास्टमध्ये जे काय तुमचा एक्सपिरियन्स, तुम्ही ज्या पद्धतीनं क्वारीजला व्हिजिट करता दर महिन्याला, ते आहे तुमची एक्सपर्टी, तुमची व्हिजन, तुमचा ग्राफ, चढता ग्राफ, ह्या सगळ्याचा विचार करता हे कुठंतरी एका नॅशनल लेवलच्या ब्रँडसारखंच आहे असं मला दिसतंय. पण ह्या तुमच्या एक्सपर्टीचा आणि ह्या सगळ्या अनुभवाचा फायदा जास्तीत जास्त लोकांना, म्हणजे पूर्ण महाराष्ट्राला असेल किंवा अगदी भारतभरात म्हणा किंवा बाहेरच्या इतर राज्यांना कधी होईल, हा माझा प्रश्न. सर म्हणजे आता तुमच्या काही फ्रँचायझी एक्सपान्शनचा काही प्लॅन आहे का? सर एक्सपान्शनचं आहे, पण आता महाराष्ट्रामध्ये म्हणजे पुणे PCMC मध्ये चालू आहे. ओके. तर आपण पुढे ट्राय करणार आहे की भाई एवढं पण सोपं नाही आहे की इझिली कुठे पण आपण करू शकतोय. बरोबर. पण आता एक विजन घेऊन चाललोय की कसं होणार त्याच्यावर सांगता येत नाहीये. अच्छा. पण 100% आपण पुढे जाऊन पॅन इंडियामध्ये काम करणार एवढी गॅरंटी आहे सर. वा. मग एक कसं ना कसं म्हणजे पोचणार सगळ्या बरोबर, क्या बात. तसं प्लॅनिंग चाललंय आपलं. मी चामुंडा देवीला प्रार्थना करेन की चामुंडा देवीने तुम्हाला आज्ञा करावी की तुम्ही एक्सपांड व्हा, भारतभर पसरा. आणि धन्यवाद तुम्हाला सर, धन्यवाद. ह्याच खूप अगदी मनापासून शुभेच्छा. मंडळी, आपण असं म्हणतो की जळी स्थळी काष्ठी पाषाणी परमेश्वर वास करतो. ह्या परमेश्वराचं प्रतीक म्हणून जी मूर्ती आपण बनवतो, ती मूर्ती ज्या दगडापासून बनवलेली असते तशाच प्रकारच्या दगडांपासून जर आपलं घर बनत असेल आणि ते दगड, ते स्टोन्स, ते मार्बल्स पुरवायला जर राकेशजींसारखा माणूस असेल एक्सपर्ट, तर घराचं मंदिर का होणार नाही मला सांगा. म्हणूनच आजच्या ह्या पॉडकास्टबद्दल राकेशजी तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. धन्यवाद साहेब. मंडळी, जर तुमच्या ओळखीत मित्रमंडळीत कोण जर नूतनीकरणाचा घराचा विचार करत असेल, इंटिरियरचा विचार करत असेल, नवीन घर बांधण्याचा विचार करत असेल, हा पॉडकास्ट ताबडतोब त्यांना शेअर करा, पाठवा. व्हिडिओ हा तुम्हाला आत्तापर्यंतची चर्चा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर पण क्लिक करून ठेवा, म्हणजे पुढचा अजून काही वेगळ्या विषयावरचा पॉडकास्ट येईल तो तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा बघायला मिळेल. आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलात त्याबद्दल अगदी मनापासून तुमचेही धन्यवाद. रामकृष्ण हरी.